पहिल्या प्रकारासाठी एका पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं, तर किंचितसं तेल यामध्ये घातलं आणि बारीक चिरलेला लसूण घातला, सोबतच किसलेलं आलं घातलं आणि 2 हिरव्या मिरच्यासुद्धा अगदी बारीक चिरून यामध्ये घातल्या आणि ह्या छान क्रंची होईपर्यंत परतून घेतल्या। तर बघा सगळं छान क्रंची असं झालेलं आहे। तर 2 मिनिटांसाठी मी छान परतून घेतला। आता यामध्ये बारीक चिरलेला ब्रोकोली, बारीक चिरलेला पत्ताकोबी आणि अगदी बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेला शिमला मिरची, ह्या सगळ्या भाज्या मी यामध्ये घातल्या आणि ह्या देखील हाय फ्लेमवरती क्रंची होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। तर आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात मीडियम किंवा लो ठेवायची नाही। हाय फ्लेमवरती भाज्या मी छान क्रंची होईपर्यंत परतून घेतल्या। तर यामध्ये 1 चमचा मी रेड चिली सॉस घातला, 1 चमचा सोया सॉस घातला आणि चवीपुरतं 1 चमचा मीठ घातलं आणि यामध्ये कुटलेली काळी मिरी घातली आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये पाणी घालते। तर 1 लिटर यामध्ये मी पाणी घातलं आणि आता याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। तोपर्यंत 1 चम्मच इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला या कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घ्यायची आहे। तर पातळ अशी कॉर्नफ्लॉवरची मी स्लरी करून घेतली आणि ही स्लरी या सूपमध्ये घातली आणि आता याला हाय फ्लेमवरती 3 ते 4 उकळ्या येऊ देते। त्यामुळे आपलं हे सूप छान घट्ट देखील येईल आणि अगदी मस्त चवीचं आपलं हे गाड्यावर मिळतं तसं अगदी बघा चायनीज सूप तयार झालं आहे। तर हे मंचाव सूप करायला देखील अगदी सोपं आहे आणि चवीला देखील अगदी मस्त लागतं। तर नक्की याप्रमाणे हे मंचाव सूप तयार करून पहा, कारण अगदी चविष्ट असं बनतं आणि थंडीच्या दिवसामध्ये करायलाही सोपे आणि अगदी मस्त चवीचं हे गरमागरम सूप तयार झालं आहे। तर आपला आजचा हा गाड्यावर मिळतो तसा चायनीज पदार्थ म्हणजे मंचाव सूप तयार झाला आहे। तर नक्की हा प्रकार करून पहा, कारण चवीला जितका भन्नाट बनतो तितकाच अगदी झटपट देखील बनतो, तेव्हा नक्की ट्राय करा। तर आता इथे दुसऱ्या प्रकारासाठी मी तांदूळ घेतलेला आहे। तर लॉंग ग्रेन तांदूळ घेतलेला आहे आणि आपल्याला हा अगदी हलक्या हाताने 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आता याला मी कुकरला लावून घेते। तर यामध्ये पाणी घातलं, चवीनुसार मीठ घातलं आणि अगदी थोडंसं तेल घातलं आणि याच्या मी हाय फ्लेमवरती 3 शिट्ट्या करून घेते, म्हणजे आपला सुटसुटीत आणि मोकळा असा भात तयार होतो। तर तुम्ही यासाठी कुठलाही तांदूळ घेऊ शकता। तर बघा आपला भात अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि छान मोकळा असा झालेला आहे। आता लोखंडाच्या कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातलं, चिरलेला लसूण, चिरलेली मिरची आणि किसलेलं आलं घातलं आणि हाय फ्लेमवरती हे देखील क्रंची होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर बघा क्रंची होईपर्यंत परतून घेतलेला आहे। आता यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घातला आणि हा कांदा देखील परतून घेते आहे। आता यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहे। तर बारीक चिरलेला पत्ताकोबी मी यामध्ये घातलेला आहे, सोबतच बारीक चिरलेली शिमला मिरची घालते आहे आणि बारीक चिरलेला गाजर देखील यामध्ये घातला। तुम्ही यामध्ये बारीक चिरलेल्या बीन्स आणि हिरवे वाटाणे देखील घालू शकता। तर ह्या भाज्या देखील आपल्याला हाय फ्लेमवरती छान क्रंची होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। तर कुठलाही चायनीज पदार्थ करताना आपल्याला सगळ्या जे आपण प्रोसिजर करतो ती हाय फ्लेमवरती करायची, त्यामुळे आपला पदार्थ छान चविष्ट बनतो। तर मी 3 ते 4 मिनिटांसाठी ह्या भाज्या सगळ्या छान क्रंची होईपर्यंत परतून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये मी शिजवून घेतलेला भात घातला आहे। तर इथे तुम्ही अगदी शिळा भात देखील वापरू शकता। तर आता अगदी अलगद हाताने हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे, कारण भाताचे कण इथे तुटले गेले नाही पाहिजे। तर आता हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलं। आता यामध्ये मी 1 चमचा रेड चिली सॉस घातला, सोबतच 1 चमचा सोया सॉस घातला, चवीपुरतं मीठ घातलं आणि कुटलेली काळी मिरी घातली। तर सुरुवातीला देखील आपण भातामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ इथे जपून घालायचं, कारण सॉसमध्ये देखील भरपूर मीठ असतं। तर सगळं आता एकदा परत एकजीव करून घेते आणि हे देखील मी सगळं हलक्या हाताने इथे फिरवून घेते आहे। तर बघा अगदी झटपट असा हा फ्राईड राईस तयार झाला आहे। भरपूर यावरती कोथिंबीर घालते आणि अगदी मस्त झटपट होणारा असा हा चायनीज पदार्थ तयार झाला आहे। तर आपला हा दुसरा चायनीज पदार्थ देखील करायला सोपी आहे
झटपट होतो आणि संध्याकाळच्या वेळेस जेव्हा तुम्हाला भाजीपोळी करायचा कंटाळा येत असेल तेव्हा नक्की हा फ्राईड राईस ट्राय करा. मुलांना देखील आवडतो, मुलांनाच काय तुम्हाला देखील नक्की आवडेल, तेव्हा नक्की ट्राय करा. तर आता इथे तिसऱ्या प्रकारासाठी मी भरलेला पत्ताकोबी घेतलेला आहे आणि किसलेलं यामध्ये गाजर घातलं आहे. सोबतच इथे मी लसणाची पात घालते आहे बारीक चिरलेली, आणि अगदी बारीक चिरलेली शिमला मिरची घातली, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आणि भरपूर इथे कोथिंबीर देखील चिरून घातली. आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातला आणि अर्धा चमचा कुटलेली काळी मिरी घातली, चवीनुसार मीठ घातलं, 1 चमचा सोया सॉस घातला आणि इथे आता 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट घातली आहे. आता यामध्ये मी 1 बाउल मैदा घालते आहे आणि सोबतच यामध्ये तांदळाचं पीठ घालते आहे. तर यामध्ये तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवर देखील घालू शकता. तर आता सगळं आपल्याला पाणी न घालता हे मळून घ्यायचं आहे. तर इथे जे आपण भाज्या वापरणार आहोत त्या अगदी तुम्ही बारीक चिरून घ्या, किसून मात्र घ्यायचं नाही. जर भाज्या सगळ्या किसून घेतल्या तर त्याला पाणी सुटेल आणि मग आपला हा पदार्थ बघा करायला थोडंसं आपल्याला इथे अवघड होईल. तर मी सगळ्या भाज्या अगदी बारीक चिरून घेतल्या होत्या आणि पाणी न घालता ही पीठं यामध्ये घालून घातली आणि बघा सगळं व्यवस्थित हे मळून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे घट्ट असंच मळायचं आहे. तर बघा घट्ट हे छान मळून झालेले आहे. आता याचे मी बॉल्स तयार करून घेते आहे. तर बघा याचे आता हे सगळे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. तर त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आणि तुम्हाला जर इथे आणखी पिठं वाटली तर पिठं तुम्ही यामध्ये आणखी ॲड करू शकता. तर आता हे सगळे बॉल्स आपल्याला छान क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर मी मीडियम फ्लेमवरती हे सगळे मंचुरियन बॉल्स तळून घेते आहे. तर सुरुवातीला 2 मिनटं मी तेलामध्ये हे असेच होऊ दिले आणि नंतर मीडियम फ्लेमवरती छान क्रंची होईपर्यंत तळून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही हे छान क्रंची असे झालेले आहे. आता हे मी काढून घेते आणि आपण जे बाकीचे तयार करून ठेवलेले मंचुरियन बॉल्स होते हे देखील आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर आता हे मी एका प्लेटवरती काढून घेते. तर तुम्हाला आवाजावरनं लक्षात येत असेल हे छान क्रंची असे झालेले आहे आणि शिल्लक असलेले जे मंचुरियन बॉल्स होते हे देखील मी याचप्रमाणे तळून घेते आहे. तर आपल्याला हे बॉल्स देखील छान क्रंची होईपर्यंतच तळायचे आहे. तर 3-4 मिनटामध्ये हे व्यवस्थित तळल्या जातात. बघा यांचा रंग अगदी छान आलेला आहे आणि हे देखील तळून झालेले आहे. आता हे देखील काढून त्याच प्लेटवरती मी ठेवते. तर आता आपल्याला परत इथे लोखंडाचीच कढई लागणार आहे आणि या कढईमधलं मी तेल काढून घेतलं. अगदी थोडंसं तेल त्यामध्ये ठेवलं आणि बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला भरपूर लसूण घातला, सोबतच बारीक चिरलेली शिमला मिरची घातली आणि ही देखील 1 मिनटासाठी क्रंची होईपर्यंत परतून घेतला. आता यामध्ये देखील मी आलं लसूण पेस्ट घातली आहे. तर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते आहे. तर भरपूर लसणाचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. तर बघा हे छान परतून झालं की यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस घातलेला आहे आणि यामध्ये टोमॅटो केचप देखील मी 2 चमचे घातले. सोबतच 1 चमचा सोया सॉस घातला आहे, 1 चमचा लाल तिखट घातलं, चवीनुसार मीठ घातलं आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. तर आपल्याला याचा सॉस तयार करून घ्यायचा आहे. तर लो फ्लेमवरती हा सॉस तयार करून घेते आहे. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं आहे आणि एकदा ढवळून घेते. आता यामध्ये देखील आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. तर 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलं, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला या कॉर्नफ्लॉवरची पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे. तर बघा आपली ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार झाली आहे. आता ही स्लरी मी या सॉसमध्ये घालते आणि एकदा मिक्स करून घेते. तर लो फ्लेमवरती आपल्याला हा सॉस छान घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर याला 3-4 अशा मी उकळ्या येऊ देते, म्हणजे आपला हा मंचुरियनचा सॉस किंवा तुम्ही याला ग्रेव्ही म्हणू शकता ही तयार झाली आहे. बघा अगदी परफेक्ट अशी आपली मंचुरियन ग्रेव्ही तयार झाली आहे. आता यामध्ये मी तळलेले मंचुरियन बॉल्स घालते आणि एकदा मिक्स करून घेते. तर लो फ्लेमवरती आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा आपले ही मंचुरियन देखील तयार झाले आहे. तर गाड्यावर मिळणारा अगदी मस्त असा हा चटपटीत आपला तिसरा पदार्थ म्हणजे चायनीज मंचुरियन तयार झाले आहे. तर करायला सोपे तर आहेच, पण चविष्ट देखील तितकेच लागतात. वरती देखील इथे मी लसणाची थोडीशी पात घातली आहे. याऐवजी तुम्ही कांद्याची पात देखील घालू शकता.
पण यामध्ये लसणाचा भरपूर वापर केल्यामुळे हे मंचुरियन्स खायला खरंच खूप छान लागतात। तर नक्की याप्रमाणे ट्राय करा, कारण अगदी मस्त चविष्ट असे हे चायनीज पदार्थ म्हणजे मंचुरियन्स तयार झाले आहे। तर नक्की ट्राय करा। तर चौथ्या प्रकारासाठी लोखंडाच्या कढईमध्ये आपल्याला भरपूर पाणी घ्यायचं आहे। तर इथे मी जवळपास 1.5 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आणि 1 चमचा तेल घातलं आणि आपल्याला या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। तर इथे मी झाकून ठेवते म्हणजे पटकन अशी आपल्या या पाण्याला उकळी येईल। तर बघा पाण्याला उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी नूडल्स घालते आहे। तर आपल्याला हे नूडल्स उकळून घ्यायचे आहे। तर 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला हे नूडल्स उकळून घ्यायचे आहे, म्हणजे आपले नूडल्स व्यवस्थित बॉईल होतात। तर इथे परत मी झाकून ठेवते आहे, म्हणजे आपले हे जे नूडल्स आहे पटकन बॉईल होतील। तर बघा मी 3 ते 4 मिनिटांसाठी हे बॉईल करून घेतले आणि आपले नूडल्स बॉईल झालेले आहे। तर एक नूडल्स इथे आपल्याला दाबून बघायचा आहे, पटकन तुटकं म्हणजे आपला हा जे सगळे नूडल्स आहे बॉईल झालेले आहे। आता एका चाळणीवरती मी हे काढून घेते आणि आता यावरती आपल्याला थंड पाणी घालायचं आहे, म्हणजे आपले हे नूडल्स आहे ते छान मोकळे होतील, एकमेकांना अजिबात चिकटणार नाही। तर मी यावरती भरपूर थंड पाणी घालून घेतलं आणि आपले हे नूडल्स बघा छान मोकळे मोकळे असे झालेले आहे। आता इथे मी परत लोखंडाचीच कढई घेतली आहे, त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं आणि बघा अशा प्रकारे मी आता ही कढईमध्ये तेल पसरवून घेते, ज्यामुळे आपले नूडल्स कढईला चिकटणार नाही। आता इथे देखील मी 1 मोठा कांदा उभ्या आणि 3 हिरव्या मिरच्या देखील मी उभ्या कट करून घेतल्या आहे आणि हे कांदा देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। तर बघा 2 मिनिटांसाठी मी कांदा मिरच्या परतून घेतला। आता यामध्ये देखील 1 मोठा चमचा मी आलं लसूण पेस्ट घातली आणि परत 1 चमचा घातली। इथे देखील आपल्याला लसणाचा जास्त वापर करायचा आहे, तुम्ही इथे चिरलेला लसूण आणि किसलेला आलं देखील वापरू शकता। तर आपल्याला हे देखील छान क्रंची होईपर्यंत 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। तर बघा हे सगळं छान परतून घेतलेलं आहे, जे असं हे झालेलं आहे आणि अगदी मस्त याचा यायला लागलेला आहे। आता यामध्ये लांब चिरलेला पत्ताकोबी आणि लांब चिरलेली शिमला मिरची घातली आणि हे देखील आपल्याला क्रंची होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर हाय फ्लेमवरती मी 2-3 मिनिटांसाठी क्रंची होईपर्यंत हे सगळं परतून घेतलं आहे। तर आता यामध्ये 2 चमचे मी इथे नूडल्स मसाला घातला, किंचितशी हळद घातली, 1 चमचा लाल तिखट घातलं आणि 2 चमचे यामध्ये सोया सॉस घातला। सोबतच यामध्ये 1 चमचा मी रेड चिली सॉस घातला आणि एकदा हे ढवळून घेतलं। आता यामध्ये बॉईल करून घेतलेले नूडल्स सोडून घेते। तर यावरती थंड पाणी घातल्यामुळे हे नूडल्स बघा छान मोकळे मोकळे झालेले आहे, अजिबात हे चिकटलेले नाही। आणि आता हे सगळं एकजीव करून घेते। तर अगदी हलक्या हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपले नूडल्स इथे तुटणार नाही। तर आत्तापर्यंत मी गॅसची फ्लेम इथे लो ठेवलेली आहे। आता यामध्ये कुटलेली मी काळी मिरी अर्धा चमचा घातली आणि परत एकदा हे मिक्स करून घेते। आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे। तर 1 चमचा यामध्ये मीठ घातलं आणि मीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घेते। तर अगदी हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि अगदी गाड्यावर मिळतो तसे असे आपले हे हक्का नूडल्स तयार झाले आहे। तर हे सगळे चायनीज पदार्थ अगदी चमचमीत तर होतात आणि चविष्ट देखील बनतात। तर नक्की आज दाखवते याप्रमाणे ट्राय करा। तर बघा अगदी परफेक्ट असे आपले हे हक्का नूडल्स तयार झालेले आहे। तर नक्की याप्रमाणे आज दाखवलेले सगळे पदार्थ ट्राय करा आणि तुम्हाला आजचे सगळे गाड्यावर मिळणारे चायनीज पदार्थ कसे वाटले ते ज़रूर कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ज़रूर लाईक करा, जमेल तितकं शेअरसुद्धा करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। सोबतच बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे माझे येणाऱ्या सर्वच व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर वरती मी बारीक चिरला आहे ते कांद्याचा पात घातलेला आहे
आणि अगदी मस्त परफेक्ट गाड्यावर मिळतात तसे आपले हक्का नूडल्स तयार झाले आहे। तर नक्की याप्रमाणे ट्राय करा। आणि आजचे हे सगळेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।